झालं काय झालं वेदा? तुला झोप येत नाहीये? मी पाणी प्यायला उठलो होतो. पाणी प्यायला उठला होतास? हो. मग किती का बसलायस? तू झोप, चल 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 झोपूयात आपण. हा चल. बाबा मला ना एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात आई घरी आलेली दिसली. तुला ती अशी काहीतरी बोलायचं होतं म्हणून तर तिला या रूम मध्ये घेऊन आलास आणि ती अशी बोललास. ओके, व्हेरी गुड. चला आता आपण झोपूयात. हा चल. बाबा तू स्वप्नात काय बोलत होता ते मी ऐकलंच नाही, पण तू आईला आय लव्ह यू तरी बोलला असशील ना? वेदा, बाबा तू इंग्लिश मधून बोललास की मराठी मधून? वेदा, सांग ना रे बाबा. वेदा, तू पुन्हा झोप आणि ते स्वप्न नीट बघ, तुला कळेल. पण बाबा सांग ना. वेदा, आता तुझ्या स्वप्नातलं मला कसं कळेल? हो ना, बरोबर आहे ना? बाबा तू ना एक काम कर, उद्या आई घरी आली ना तर ना मग तू मराठीमध्येच बोल की माझं तुझ्यावर प्रेम आहे. हा थेरडा रात्री माझा पाठलाग करत आला नसता तर हे सगळं घडलंच नसतं, पण दुसरा उपायच नव्हता. आई, काय ग? आई बाबा अजून उठले नाहीये? अगं आजकाल त्यांना शांत झोप लागत नाही. आज जरा गाढ झोपले होते म्हणून मीच उठवलं नाही. बाबांची तब्येत तर ठीक आहे ना? हो अनन्या, बरेच आहेत ते, झोपलेत. आई थांब मी उठवते. बाबा बाबा अहो उठा ना, खूप उशीर झालाय. बाबा, आई, अहो अहो उठताय का? अहो बाबा हा म्हातारा उठला नाही पाहिजे, नाही तर सगळं बोलेल. बाबा अहो उठा. अहो उठत का नाहीयेत? बाबा बाबा उठा ना. बाबा बाबा अहो आई उठत का नाहीयेत बाबा? अहो उठा उठा, एवढ्या वेळ झोपतं का कोणी? उठा बाबा. बाबा उठा ना. उपाय लागू झाला की नाही हे आता हा थेरडा उठल्यावरच कळेल. उपाय यशस्वी झाला नाही तर अवघड होईल सगळं. याने रात्री जे पाहिलंय ते सगळ्यांना सांगून टाकेल हा. बाबा उठा ना. दादासाहेब, अहो उठा हो दादासाहेब. बाबा हो, कधीपासून तुम्हाला उठवायचा प्रयत्न करतोय आम्ही. काही होतंय का तुम्हाला? हा? तू तू इथे काय करतेस? अहो तुम्ही उठतच नव्हता आणि खूप उशीर झाला म्हणून मी आले होते. सावकाश सावकाश. उशीर झाला का? हो मी एवढ्या उशिरापर्यंत
कधीच नाही झोपत अनन्या. मी आवडतो नक्स. सावकाश. याला स्वप्नच वाटणार. मार्जारीने दिलेल्या औषधाचा असरच असा होता. ती म्हणालीच होती, रात्री पाहिलेलं सगळं सत्य याला फक्त एका स्वप्नासारखं भासणार.